स्वाभिमानाने सादर करीत आहे। आदरणीय श्रेष्ठार शेखर पटले सर निर्मित शामराजी पाटील पुणे मार्गदर्शक चंद्रपुरे आणि पुण्यशील होचे सूत्रधारी खुर्शीपार येथे ब्रह्मराक्षस या मराठी 3 अंकी नाटकाचे आयोजन संपन्न। तिरोडा तालुक्यातील ग्राम खुर्शीपार येथे दिनांक 27 ऑक्टोबरला निर्माते शेखर पटले यांच्या दिग्दर्शनात ब्रह्मराक्षस या मराठी 3 अंकी नाटकाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले। या प्रसंगी उद्घाटनाप्रसंगी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोड्याचे सभापती माननीय श्री जितेंद्रजी उर्फ पिंटूभाऊ राहंगडाले, गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री जगदीशजी उर्फ बालूभाऊ बावनथडे, जिल्हा परिषद सदस्य तुमेश्वरीताई बघेले, जिल्हा परिषद सदस्य माधुरीताई राहंगडाले, पंचायत समिती तिरोड्याचे सभापती श्री तेजरामजी चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री मदनभाऊ पटले, जिल्हा परिषद सदस्य
सदस्य श्री पवनभाऊ पटले, जिल्हा परिषद सदस्य श्री चत्रभुजजी बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय भूमेश्वरजी रहांगडाले, माननीय ओमभाऊ पटले, माननीय रामसागरजी धावडे, श्री रमेशजी टेंभरे, श्री अनिलजी भगत, श्री गोवर्धनजी चव्हाण, श्री जयप्रकाशजी गौतम, सौ मनीषाताई पटले, सौ प्रतिमाताई जयतवार, श्री दुर्गाप्रसादजी कोठे, श्री घनश्यामजी पारधी, श्री मदनलालजी पटले, श्री मिलिंदजी कुंभरे, श्री रवींद्रकुमारजी वहिले, श्री भूषणजी झरारिया, श्री शरदजी अग्रवाल, माननीय श्रीमती ललिताताई नागरीकर आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने मंचकावर उपस्थित होते. याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली. गचड उचड करण्याकरता आम्हाला ना सुद्धा फार कष्ट होतो. एक ह्युमन लाईफच्या खिलाफ सुद्धा आहे. याच्याकरिता आपण सर्व शेतकरी बंधूंनो 50 किलोचा जर कट्टा भरला तर 50 किलोचा कट्टा आपण जर भरला तर त्याला लोडिंग करण्याचे सुद्धा आम्हाला 3 रुपये घेतील आणि खाली करण्याचे सुद्धा. आज आपण 20 रुपये बोरा खाली करण्याचेच देतो, 20 रुपये 30 रुपये जसं म्हणजे. तर आपल्याला थोडीशी आपली सवय बदलवण्याची गरज आहे. आपल्या शेतकरी बांधवांना सवय बदलण्याची गरज आहे. आणि जर 2014च्या मागचा जर इतिहास बघितला तर धानाला रेट होतं 1200-1300 रुपये. तर 2014 पासून जो सतत MSC जो केंद्राची वाढून राहिली तर आज आपला रेट झालेला आहे धानाला 2370 रुपये. त्याच्याकडे आपला जो शासन आहे, भारतीय जनता पार्टीचा जो शासन आहे, जो शेतकऱ्याच्या हितामध्येच आहे. याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की आपल्या शेतकऱ्यांना, मी सुद्धा शेतकरीच आहे, आपल्याला थोडंसं आपल्या सवयी बदलवायच्या आहेत. की ह्या जर आपण सवयी बदलवला तर आपले पैसे कुठं ना कुठं वाचतील. आणि हे तर सर्व आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व आता पुढील कार्यक्रमाला सिनेमास्टर शेखरजी पटले आपल्या नाट्यप्रयोगाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो व त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि त्यांनी चांगला प्रदर्शन दाखवावा हे त्यांच्याशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे मोठे भाऊ आदरणीय मदन भाऊ पटलेजी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे जिल्हा परिषदेचे सदस्य चत्रभुज भाऊ बिसेनजी, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद सदस्य माधुरीताई रहांगडाले, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद सदस्य बालूभाऊ बावनतळेजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि या गावचे लाडके सुपुत्र आदरणीय जितेंद्र भाऊ रामगालेजी, कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या गावचे सरपंच आदरणीय कुंभरेजी, या गावच्या संपूर्ण या क्षेत्राच्या या गावच्या मुलगी पंचायत समितीच्या सदस्या आदरणीय रीताताई पटलेजी, आदरणीय अजय भाऊ बारापात्रेजी, विक्की भाऊ रहांगडालेजी, आदरणीय पंचायत समिती या क्षेत्राचे लाडके पंचायत समितीचे सदस्य विजय भाऊ बिंजाळेजी, रमेश भाऊ साठवणेजी, माजी पंचायत समितीचे सदस्य रमणिक भाऊ सोयामजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय आमचे मोठे भाऊ भूमेश्वर भाऊ रहांगडालेजी, पंचायत समिती सदस्याचे. एवढी परिक्रमा करायची गरज काय होती? अगं एवढी परिक्रमा करायची तुला गरज काय होती म्हटलं? अच्छा, बरोबर आहे. आज तू पहिल्यांदा माझ्या घरी आली, ते मला न सांगता. काय सौंदर्य तिचं, तिच्या सौंदर्यासमोर तुझी अंबा म्हणजे कोणता भाकर. आता मला सांग, एवढं उच्च पकवान खाल्ल्याच्या नंतर कोणता भाकरीला मुली जवळ करेल का? करता आणि करविता तोच ब्रह्मांड आहे. आणि आम्ही तर मात्र फक्त एक निमित्त मात्र. आम्ही देवाचे दास आहोत. आणि तुमच्यामध्ये की नाही मला श्रीकृष्णाचा अवतार पालिके या कृष्णाची जागा घेणे एवढा महान नाही मी. हा एवढं होऊ शकते.
त्यांच्या पायाचा दास घालून त्यांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतोय आणि हा समस्त स्त्री जातीला हा बाल ब्रह्मचारी कैवल्यनाथ प्रणाम करतोय.